पुण्यातील हंडेवाडी परिसरातून महावितरणच्या अधिकाऱ्याचा एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुणेकर आधीच वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे हैराण झाले असताना आता त्यांना महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मुजोरीचा आणि अरेरावीचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून एका स्थानिक महावितरण अधिकाऱ्याने थेट नागरिकांनाच धमकावल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यातील हंडेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा मोठा खेळखंडोबा सुरू आहे. तासनतास वीज गायब असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. वारंवार स्थानिक पातळीवर तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर संतप्त नागरिकांनी या समस्येबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. मात्र हीच गोष्ट स्थानिक महावितरण अधिकाऱ्याच्या चांगलीच जिव्हारी लागली. वरिष्ठ पातळीवर तक्रार झाल्याचे समजताच या संबंधित अधिकाऱ्याने थेट नागरिकांना गाठले आणि त्यांच्याशी अत्यंत उद्धटपणे गैरवर्तन केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या अधिकाऱ्याने तावातावाने येत नागरिकांना विचारले, माझ्याविरुद्ध तक्रार करणारे तुम्ही कोण? एवढ्यावरच न थांबता यापुढे जर कुठेही तक्रार केली तर संपूर्ण परिसराचा वीज पुरवठाची हंडीत करून टाकेन, अशी उघड धमकीच या अधिकाऱ्याने नागरिकांना दिली. आम्ही फक्त आमचा हक्क मागत होतो. वीज बिल आम्ही वेळेवर भरतो, मग आम्हाला वीज का मिळत नाही? हा प्रश्न विचारल्यावर आणि वरच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यावर हे अधिकारी आम्हालाच धमकावत आहेत. आम्ही काही गुन्हेगार आहोत का? जनतेच्या पैशांवर पगार घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याची ही नोकरशाही आणि मगरुरी पाहून हंडेवाडीतील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी या उद्धट अधिकाऱ्यावर कडक शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची मागणी केली आहे. एकीकडे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात महावितरण अपयशी ठरत असताना दुसरीकडे अशा मुजोड अधिकाऱ्यांमुळे महावितरणच्या कारभारावर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता या धमकी बहाद्दर अधिकाऱ्यावर महावितरणचे वरिष्ठ प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तुम्हाला प्रोसिजर करून तुमच्याकडे बोलले का हो? काय बोलायचं होतं तुम्हाला मुलं? तुम्ही काहीच बोलून देत नाही. थांबा दुसऱ्या वर्गाला जाऊ द्या. तुम्हाला फक्त लोकांना भेटायचे, फक्त लोकांना वाटवायचे. बाकी काय नाही दुसरा विषय. हो झालं का? चला निघा. हा कसा आता झालं का? ए मग तू काय बोलतोय माझ्याशी? तू काय बोलतो? तू काय बोलतो? तू काय बोलतोस? नीट बोलायचं रास्कर, समजला का? तुझ्या ऑफिस मध्ये बोल. निघा म्हणजे ए तुझ्या ऑफिस मध्ये बोल. मग तू काय सांगतो आम्हाला 50 तासाचा शटडाऊन घेऊन दे? हा 50 तासाचा शटडाऊन घेऊन दे काय सांगतो तू? तुझे नोकर आहे का? मी पगार तू घेतो का आम्ही घेतो? पगार तू घेतो का आम्ही घेतो? डेप्युटी आहात तुम्ही, काय बोलायला लागलाय? पगार कोण घेतं? ऐकून घ्यायची क्षमता आहे का तुमच्यात? ऐकून घेऊ तर काय करावं होतो? तुमचं बोलणं तू चालू केला पहिले 50 तासाचा कोणी सुरू केला? अरे का रे? कोणी सुरू केला? अरे का रे? कोणी सुरू केला? अरे का रे? तू केलं का मी केलं? आता मी बोलल्यावर झोमतोय का? अरे का रे मी सुरू केलं का? मग आम्ही बोललो होतो ना, शांतच बसलो होतो ना, तुमचंच ऐकत होतो ना. 50 तास बोलल्यानंतर बोललो आम्ही. 50 तास बोलल्यानंतर बोललो. मग तुम्ही कशाला आले इथे? कशाला आले इथे? महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा.